जय श्रीकृष्ण। आज आपण बनवणार आहे गिलक्याची भाजी। हे आहेत गिलके। हे आपण आधी चिरून घेतले, धुवून घेतले, चिरून घेतले आणि आता आपण बनवणार आहे गिलक्याची भाजी। हे आपण ठेवलेली आहे कढई। याच्यामध्ये आपण आता जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा। याला जाडच कांदा पाहिजे, थोडा जाड पाहिजे कारण ते खाली जळणार नाही म्हणून। ही भाजी आपण डाळीचं पीठ भरूनही करू शकतो। त्याच्याकरता डाळ 2 तास आधी भिजवावी लागते, पण जर आपल्याला झटपट करायची असेल, डाळ भिजायला वेळ नसेल, तर आपण ही बेसन भरून पण ही भाजी आपण करू शकतो। आमच्याकडे गिलके भरपूर पडलेले होते आणि आता ते संपवायचे म्हणून गिलके आधी टाकला कांदा, त्याच्यानंतर टाकले गिलके। आता आपल्याला या 2-3 चिरून घ्यायचे, म्हणजे भाजी कोरडी होत नाही। आणि अशी गिलक्याची भाजी कोणी खात नाही, पण जर बेसन भरून केली तर ती खूप खमंग होते, कारण हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ सगळेच खमंग होतात आणि ते सगळ्यांना आवडतात। म्हणून हे थोडेसे जाडच चिरायचे, म्हणजे मग त्याला वाफ यायला वाफून ते छान होतात, जळत नाही। आणि मग आपल्याला ते डाळीची वाफ आधी का ते गोटावी लागतात, म्हणून मग आपण आधी थोडेसे जाड चिरायचे। नाही लाव। आपण हे गिलके चिरून खाली कांदा टाकल्यावर गिलके टाकले, त्याच्यावर आपण टाकणार आहे ही जाड मिरची।